सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी नगर परिषदेचा भोंगळ कारभाराची प्रचिती अनेकदा आली आहे। त्यामध्ये आजादी सफाई कामगार 7 महिन्यांपासून रखडलेला पगार मागण्यासाठी गेला असता अधिकाऱ्यांकडून चक्क मारहाणीचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय। सफाई रोजंदारी कामगारांची मुले परिवार उपाशी असताना स्वतः कंत्राटी सफाई कामगार श्री देवीदास महादेव भराडे हे आजारी होते। नगर परिषदेच्या साफसफाई ठेकेदारांकडे 7 महिन्यांपासून रखडलेला पगार मागितला असता उलट संबंधित अधिकाऱ्याकडून मारहाणीचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप कंत्राटी सफाई रोजंदारी कामगाराने आपल्या मनोगतात सांगितलाय। तसेच ठेकेदार आणि अधिकारी यांच्या जाचाला कंटाळून आमरण उपोषण करण्याचे सूतोवाच केले आहे। कंत्राटी सफाई कामगाराचा आपबीती कथन करताना अश्रू अनावर झाले आणि गहिवरून आल्याचं दिसत आहे। गोरगरीब सफाई रोजंदारी कर्मचारी दिवसरात्र गटारे आणि नाल्यांची साफसफाई करून मेहनतीचे पैसे मागतात, परंतु काही अधिकाऱ्यांकडून चालढकल करत 7 महिन्यांपासून उपाशी ठेवण्यात आले। सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी नगर परिषदेने कंत्राटी सफाई रोजंदारी कामगारांची तळतळाट न घेता त्यांच्या हक्काचा पगार देऊन दुवा घ्यावी। कुर्डुवाडी नगर परिषदेने ठेकेदारांना हाताशी धरून कंत्राटी सफाई रोजंदारी कामगारांना वेठीस धरल्याचे एकंदरीतच सफाई रोजंदारी कर्मचारी यांच्या आपबीतीतून स्पष्ट झाले। नाव देवीदास महादेव भराटे, कंत्राटी कामगार, कुर्डुवाडी नगर परिषद। आणि हा पगार मागण्यास गेल्यानंतर अतुल शिंदे ह्या साहेबांनी मारहाण करून आणि सगळ्या कुटुंबावरती शिव्या देऊन मला हाना मारण्याचा प्रयत्न केला। त्याबद्दल मी कुठलीही काय कंप्लेंट न करता मी शांत राहून ही मुलाखत देत आहे आणि स्वतः मी या मुलाखतीला सामोरे जाणार आहे। त्याची लवकरात लवकर दखल घेऊन या वरिष्ठ अधिकाऱ्यांची सगळ्यांच्या बदल्या झाल्या पाहिजे, त्यांना कोकणात टाकलं पाहिजे, त्या लेवलची आहे ती। त्यांनी कुर्डुवाडी शहरात कुठेही स्वच्छतेचं एक पुण्यावरून पथक मागून या कुर्डुवाडीची स्वच्छता स्वतः पथकानं बघून इथले काय परिस्थिती आहे प्रत्येक नागरिकाच्या सामोरे जाऊन मी स्वतः बोलत नाही, नागरिक तुम्हाला ह्याचं प्रत्युत्तर देतील। कुर्डुवाडी नगर परिषद कुर्डुवाडी, जय भवानी, जय शिवाजी, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, संत रोहिदास या सगळ्यांना सर्व समाजाच्या ह्याला प्रेरणा देऊन मी गोरगरिबाच्या आणि स्वतःच्या उदाहरणीसाठी नगरपालिकेतून जो कामगारांची गळचीप होती, टेंडरवरच्या कामगारांची गळचीप होती, ह्याच्याबद्दल मी स्वतः मनोगत व्यक्त करत आहे की माझा स्वतःचा 2011 सालापासून मला 5 दिवस 6 दिवस 4 दिवस असा पगाराची गळचीप होत आहे आणि आता तरी माझा 7 महिन्याचा पगार तटला आहे। तरी ह्या पगारासाठी जे अधिकारी वर्ग आहे, अतुल शिंदे, जोगदंड, लक्ष्मण राठोड यांनी पूर्ण सगळ्या कामगाराची गळचीप लावली आहे आणि हा पगार जो 21,447 रुपये हा पगार आहे, तर कामगारांना हा पगार फक्त कुणाला 10,000 दे, कुणाला 8,000 दे, कुणाला 7,000 दे आणि ही टेंडर ही सर्व ह्या अधिकाऱ्यांच्या नावानं असून ही कामगाराची गळचीप केली जाते। तर वर प्रशासनाने, प्रांत अधिकाऱ्याने, कलेक्टर साहेबांनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ह्याच्यावर लवकरात लवकर ह्यांच्यावर कारवाई करून ही गोरगरिबाच्या 70-80 कर्मचारी आहेत त्यांना न्याय द्यावा। ही एक माझ्या ह्याच्यातून एक मी सर्वसामान्य व्यक्ती माझ्या मुलाबाळाचे मला स्वतःला माझ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना सुद्धा मला हा पैसा मिळाला नाही।
तर हा पैसा कधी मिळणार आणि माझा पगार कधी मिळणार हे मला प्रशासनानं सांगून द्यावं. नाहीतर मी आमरण उपोषण ह्या नगरपालिकेच्या गेटवरती आणि प्रांत साहेबांच्या गेटवरती मी केल्याशिवाय सोडणार नाही. आणि या गरीब सर्व कामगारांना मी न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. ही माझी कळकळीची विनंती आहे. तरी या विनंतीला लवकरात लवकर न्याय दिला तर हे सगळ्या थांबलं जाईल. नाही तर मी उपोषण इथं तिथं नाही, मुख्यमंत्र्याच्या गेटवरती केल्याशिवाय राहणार नाही. या गरिबाची एवढी गरजेप होती तरी प्रशासन झोपलं आहे का? हे लवकरात लवकर ह्या प्रशासनानं यांचा विचार केला पाहिजे. ही माझी पूर्णपणे सर्व मंत्रालयाला व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही विनंती आहे. ह्याच्यावर माझे 2 शब्द बोलून मी संपवतो. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट नाशिक.